त्या आयुष्याचं सुख आहे ना, ते सुख दुःखाला कसं कारणीभूत आहे त्याच्याकरता हे काय चाललेलं आहे. अगोदर आपल्याला विषयाची काय होते, इच्छा होत असे. दुःखाला सुरुवात इच्छा पूर्ण होईल किंवा न होईल. दुःखाला काय सुरुवात आहे. ग्रामीण दृष्टांत सांगण्यासारखं नाही. बरोबर, एकदम लग्न होते किंवा नाही होत, दुःखाला सुरुवात. बरं, लग्न झालं, पुढेचा प्रश्न मुलगा होतो किंवा हे सगळं दुःखाला. तसं मला माहिती आहे सगळ्याला. 12वा प्रकरण होऊन गेलं ते, त्याच्यामध्ये सगळं ते माझी इच्छा झालेली आपल्याला अलग अलग आहे. तेव्हा सिद्ध येत न व्यक्तीच असते दुःख म्हणून सिद्ध व्यवहार जाते आणि ते दुःख कमी होत जात असते, वाढत राहत असते. आणि ते सुख जे आहे ना, प्रतिबंध येत क्रोधा, त्याला कोणी प्रतिबंध केला तर आहे का रे, वाढणारा मनुष्य आहे. 2 पळी श्रीखंड खाण्याची इच्छा आहे, दुसऱ्याला 2 पळी वाटणं, याला 1च पळी वाढली, काही हात वाढला, काय उत्पन्न झाला, क्रोध आणावा लागत असतो. काय आहे का नाही, पेटाऱ्यातला सर्प असतो ना, तसंच झोपलेला बरं का. पण तो जागा झाला म्हणजे मग त्याचा प्रताप कळते. जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत त्याचं काही वाटत नाही, आणि जागा झाला म्हणजे मग साप धरत असे. त्याने अशी फोटो काढायला सांगितली. म्हणलं साप आहे ना बघा, तो असा पाना डोक्यावर, आणि काय घ्यायची, फोटो घ्यायचे. साप धरणारा मनुष्य. आता तर साप असतो त्याला कुठे अक्कल असते. आणि तरी असं करत सरगा घेतला, सापा घेतला, तर 4 दिवसांनी साप असला पाहिजे, संपला. कशा करता सांगितलं, मग जरी फोटो काढल्यानंतर आनंद दिसतो, आणि चावल्यानंतर राम बरोबर विषयातलं सुख आहे. म्हणतो म्हटलेलं आहे ना, विषय नाही, आता आठवत नाही. 9व्या अध्यायामध्ये त्याचं जास्त वर्णन केलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये सुद्धा आहे. एक आणि दृष्टांत देऊन हा सिद्धांत. बऱ्यापडे द्वेष प्रतिकार करण्याची शक्ती नसेल तर द्वेष निर्माण, हे सगळे दुःखाचेच कारण होत आहे. प्रतिकूल जर असेल तर द्वेष निर्माण होता. आपला 16वा श्लोक चाललाय. अशक्य प्रतिकारो विषाद तामसा क्रोधादिषु दुःखम सुखशंका दूरता. अशक्य चेत प्रतिकारो, तुम्ही दुर्बल आहात. शत्रू कसा आहे, प्रबल आहे. दुर्बल माणसाला आनंद होत असतो का दुःख होत असतो. अशक्य चेत प्रतिकारो, त्याला विषाद म्हणतात. काय म्हणायचं, विषाद म्हणतात. त्याच्यापासून दुःख होत. हे राष्ट्र वगैरे आपल्या असताना राज्यामध्ये सगळ्यामध्ये श्रीमंत राष्ट्र म्हणता अमेरिका आहे. व्यापारही मोठा आहे सगळं. म्हणून हे दिसायला चीन राष्ट्र असं आहे, ते हिंदुस्थानपेक्षा मोठं आहे. आपला हिंदुस्थान कठीण काय झालं आहे, शक्ती वाढली कमी झाली. गोष्ट सांगायला हे तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला गोष्ट आहे. आपल्या बासमती फाळणी झाली ना, पूर्ण फळ
स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी भारत कसा होता? पूर्ण होता. त्याची काय झाली? लगेच चीनने टाळी वाजवली. आपला शत्रू काय झाला? खंडित झाला. त्याची शक्ती काय झाली? याचा आनंद कोणाला झाला? आतापर्यंत शक्ती कशी होती? आता काय झाली? खंडित झाली. गोष्ट सांगत वेळ जातो आपला जवळ. एक सिंह होता खायला. तो सिंह काय करायचा? उडी टाकून काय करायचा? जितकं काय पशु खाता येईल तिथे पशु काय करायचा? तो खायचा. मग त्या पशुने विचार केला आता आपले कुल सगळं नष्ट होत जायला. म्हणले महाराज हे बा तुम्हाला भूक लागली, शोधण्याचं काम नाही, आम्ही तुम्हाला बरोबर 11 वाजता येत जाऊ. मग सगळ्यावर संकट येण्यापेक्षा एकावर येईल. मग ते काय झालं? प्रत्येक जण जायचा बैल अमकत धमकत. तो सिंह आपला मजा मारायचा. कोल्यावर पाळी आली आणि मुद्दाम दुसरा गेला होता. 11 वाजता नाही येतो ना, किती वाजता आला? काय करे 1 वाजता गेला. तो सिंह काय झाला? मला वेळेवर येत काय म्हणजे महाराज माझ्यावर कशाला रागवतात? मध्यंतरी दुसरा सिंह भेटला होता आणि तो झाला तो बदल झालेला आहे. सिंहाचा राजा आता कोण झालेला? दुसरा काय दुसरा हाकलून लावलाय म्हणला. मला हाकलून लावला काय चिरडला बघा. तो म्हणलंय दुसरा सिंहाचा राजा झालेला आहे, तर दुसरा सिंह कुठं आहे? म्हणलं महाराज एक विहिरीत लपलेला आहे. आता सिंहाला काय घेऊन आला. म्हणले आम्ही येत नाही घाबरतो मी. तो बस विहिरीच का झालेला आहे. आणि त्याचं प्रतिबिंब कुठं पडलं? पाण्यात पडलं. काय म्हणला माझ्या याकडे येणाऱ्या माणसाला त्रास देतो म्हणलं तू हारू का म्हणलं. असं हात केला पाण्यातला सिंह आहे का? प्रतिबिंब असा हात केला. म्हणलं तुला हारला पाहिजे चांगला बरं का. म्हणलं माझ्याकडे येणाऱ्या आणि पशुला जो त्रास देतो म्हणलं तुला नाहीसाच केला पाहिजे म्हणलं तुला. म्हणून वरच्या सिंहाने खालचा सिंह असं समजून काय टाकली. जशी उडी टाकली ती कोणाला काय वाजवली. आपला शत्रू काय झाला? मग आता बाहेरून काढतो का वरून दगड टाकायला काय? सिंह मेला केली. काय झालं? कोणाला काय झाला? आणि त्याने काय वाजवली? त्याचा भारत खंडित झाला. 3 टाळी वाजवली. आपला शत्रू काय झाला? दुर्बल झाला. दुसरा शत्रू झाला. शत्रू निर्माण झाला. काय झाला? आपल्याला एक सांगितलं तुम्हाला दृष्टांत. कशा करता येईल मला सांगितलं. अशक्य 16 महिना अशक्याचे प्रतिकार क्रोधादेश नाही. अशक्याचे प्रतिकार हो विषादाच्या तामसा तमोगुणाचा परिणाम. जर प्रतिकार करण्या इतकी आपली शक्ती नसेल, काय नसेल, तर विषाद निर्माण होतो. काय होते? प्रतिकार करण्या इतकी आपली काय नाही, त्याचा त्रास सहन होत. जरा विषाद असं म्हणत असतात. हा तमोगुणातला प्रकार आहे. क्रोधादिषु महत् दुःखम सुखशंका विदूरता. क्रोधादिशी महत् दुःखम. किती दुःख साधं दुःख नाही, महत् दुःख म्हणजे दुःखाचा परिणाम. असं दुःख होत असे.
आणि त्या दुःखामध्ये क्रोध चढला म्हणजे काय करेल काही सांगता येत नाही. त्याचे खून वगैरे गादी करून घडत नाही. याला कारण जर काय असेल तर क्रोधच असतो. त्या क्रोधामध्ये विवेक नष्ट होऊन भ्रष्ट होऊन जात असतो. विवेक संपला त्याच्यामध्ये. दुसऱ्याचा घात करील यात काय म्हटलं दुसऱ्याचा आपला घात करून टाकतो. आणि मग त्याच्या खून म्हणा अमक म्हणा काय काय याची भानगडी असते. त्याच्यामध्ये एखाद्या टाके टाकणारे लोक त्याला प्रतिकार करून देत नाही. त्याला काय करायचं ते हे करून टाकलं विचित्र असतात. शस्त्र घेऊन पैशाकरता जीवही सुद्धा काय करत ते त्याला मार दुःखम मधला डोंगरे महाराज सांगत त्याच्यावरती उपाय सांगायचे. असं ज्यावेळेला आपल्याला क्रोध चढला ना मग काय करायचं शांत बसायचं. एकतर पहिला उपाय म्हणजे डोक्यावर डोळ्यात थंड काय घ्यायचं पाणी घ्यायचं. तासभर कोणाशी बोलायचं नाही शांत वेळ. त्याचा तीव्रता कमी होते. काय होते नाहीतर संत वचनाचा विचार करावा. कशाचा त्या संत वचनाने आणि आपल्याला विचाराचा प्रवाह प्राप्त होतो. आत्महत्या करणारी माणसं असतात ना त्यांचा हाच विचार असतो. ते काय करतात मग हत्या करतात. स्वतःची हत्या करतात. कोणाची मग तोच विचार पण थोडा जास्त झाला तर त्याच्यापासून परावृत्त होतात. नलगे जेव्हा जीव सहजाची तुम्ही जरी आणखी म्हटलं मी कायमचा जगेल शक्य आहे का किंवा ना किंवा तरी काय मग आत्महत्या करून एवढा मोठा देह आणखी नाहीसा करून टाकणं यासारखं मोठं काही नाही. पाप नाही. आत्महत्येसारखं पाप नाही. बाकी सगळ्या पापाला प्रायश्चित्त आहे. आत्महत्येला काही नाही. काय केलं तर तुमचा धंदुरी होताना त्यांनी काय केली कुठे काय प्रायश्चित्त आहे. भागवतामध्ये कथा आहे ना विषाद क्रोधादिशी महत् दुःखम सुखम शंका बी दूर होतात. क्रोधाच्या विचारामध्ये आपल्याला सुख मिळेल. चुकून देखील सुखाचा लेश होऊ शकत नाही. सहजीचं सांगितलं म्हणून अशक्य प्रतिकार विषाद तामसा अशक्य असे प्रतिकार करणं तर विचार निर्माण होतो. क्रोधाधिकामध्ये महत् दुःखम क्रोध स्वतःने माणसाला जाळत असतो. बरेच तुमच्या याने द्रौपदीची कितीतरी पोरं अश्वत्थाम्याने काय केले मारले होते. क्रोध संबंध पुन्हा केवढा मोठा तरी सुद्धा त्या रागामध्ये किती पोरं मारलेली सगळे भारत युद्ध तरी कशा करता झालं कामाला यांना करोना सुई इतकी जागा काय करणार नाही देणार नाही. त्याचा परिणाम कशात झाला मग परक्या लोकांमध्ये युद्धाचा परिणाम झाला का स्वतःच्याच कुटुंबात. याला कारण कोण आहे सुखाचा विषय नसतो. पुढे भोगे महत्तरम लाभा प्रसक्ता सवये आणि महत्तम लाभा प्रसक्ता विषय वही काम्य लाभ आहे. तुम्ही इच्छा केली ज्या वस्तूची इच्छा केली ती वस्तू तुम्हाला काय झाली प्राप्त झाली. थोडा काय तर सुख होत. वस्तू मिळणार आहे हे काम्य लाभ आहे. वस्तू मिळणार आहे असं ऐकल्याबरोबर थोडं काय होते सुख होते हर्षवृद्धी. त्यावेळेस त्याच्यामध्ये कामण्याचं म्हणजे
ज्याच्याविषयी आपण इच्छा केलेली असेल ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर जी वृत्ती उत्पन्न होते त्याला हर्ष वृत्ती म्हणतात. इच्छेनुरूप माणसाला लाभ झाला म्हणजे नाही का, एखादा कल्पना ज्वारीचा ताट आहे, ज्वारी आहे, मला 5 पोते ज्वारी होणार होते, किती 5 म्हणजे 7 पोते झाले, आणि त्याला काय होतो आनंद होता. त्याला काम मिळावे हर्ष वृत्ती, त्यापेक्षा शांत तत्र मत्सुखम, शांत वृत्तीमध्ये अधिक आनंद आहे. विषय नाही पण काय आनंद आहे. आता मोठी मोठी मंडळी असते ना, विषय आहे का पण काय आहे त्यांच्याकडे, आता जोग महाराजाकडे काय विषय होता का आनंद नाही, कोणती वृत्ती शांत. तुकोबराकडे विषय आहे का आनंद आहे, शांत वृत्तीमध्ये काय करे देव आनंदाचा तुकामाने खातो आनंदाचे नका जर पडू. कितीतरी ठिकाणी महाराजांची आहे, आनंद आहे निर्भरा सोबलते ठाई, सुख दुःख नाही. त्या सुखामध्ये विषय सुखाच्या इच्छेला विचारतो. असे राजा होता पण निपत्रिक, ऐश्वर्य फार, सार्वभौम राज्य. माझा निपत्रिक माणूस बरं का आपल्या गोष्टीतला राजा आहे, खरा राजा. निपत्रिक लोक कोणावर प्रेम करतील काही सांगता येत नाही. मग कुत्र्यावरच प्रेम करतात, मांजरीवरच काय करतात, प्रेम करतात. मग आपल्या कुत्रीवर काय करायचं, प्रेम करायचं. निपत्रिक माणूस. योगायोग राजाला मुलगा झाला, काय झाला म्हणजे इकडे तिकडे मला लागले साखर वाटा, अमक वाटा, ज्याला जे जे पाहिजे असेल ते वाटा. मुलगा झाल्याची बातमी कळाल्याबरोबर तितक्यात दुसरी बातमी आली बा. कोणती बातमी आली, म्हटलं तुमचा जो कुत्रा होता ना, तो कुत्रा काय झाला, ही बातमी आली. आता कुत्रा मेल्याचं काय, माझा मुलगा झाला या आनंदामध्ये कुत्रा मेल्याच्या दुःखाला विचारतो. हो म्हटलं तुमचा कुत्रा मेला ना, कुठं विचारतो राजा, वाटा साखर वाटा मोठ्या सुखामध्ये लहान दुःखाला विचारतो. आनंदही निर्भर, सुख दुःख नाही. भविष्याच्या सुखालाही विचारत नाही आणि दुःखालाही काय करीत नाही. आनंद आहे, खंडित आनंद आहे का नित्य आनंद आहे. नित्य आनंदापुढे आनंद तो, आणि विषय सुखबाई असा आनंद आहे. याचा यावेळेला दृष्टांत. म्हणून शांत तत्र महत्सुखम, शांत वृत्तीमध्ये मोठं सुख असते सांगण्याला. संतांच्याकडे काय आहे, तुकोबाराच्याकडे तर जाऊ पडती भिकेन कुत्री, सायासाने केले घरे एरंड सिहार. वर जाण्याकरता शिडी लागत असे, वर गेला की खाली येण्याकरता शिडीचा कामच नाही, वरून गेला की खाली. सायासाने केले घर एरंड सिहार, जाऊ पुरती भुके कुत्री. पण आनंद केवढा आहे, ज्या आनंदामध्ये आणखी लवाजमा काय करतात आपल्यासारखा यावरून ते कोणत्या सुखात कल्पना येते आपल्याला. एवढा मोठा त्याग करतात तर कोणत्या, ते जोग महाराजांनी लाख रुपये त्या काळात दिले होते. किती ते म्हटलं परत घेऊन जातो. केवढा मोठा आणखी त्या म्हणजे एवढ्या अर्थी याचा त्याग करतात पैशाचा, त्या अर्थी त्यांच्या ठिकाणी असलेलं सुख कोणता. या सुखामध्ये विषय सुखाचा काय असतो, विषय सुख बाई बापुढे ते
इथं सहज दृष्टांत आला म्हणून एक 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 दृष्टांत सांगता. शांता तत्पर सुखम आणि भोगे मातरम लावा. एकदा विषय प्राप्त झाल्यानंतर भोगामध्ये काय का दृष्टांत, आपण एखादा जेवायला गेलो, पानामध्ये वाढलेले पक्वांना पाहतो, सुखाय की नाही? बरं, त्याहीपेक्षा पुंडली गोरधर झाल्यानंतर घास घेऊन कुठे टाकतो? मग आता पाहण्यापेक्षा भोगण्यामध्ये सुख कमी आहे का अधिक आहे? भोगामध्ये डायबिटीज झाल्या माणसाला फक्त पाहत असतो, बासुंदी काय करतो, खाल्लं की भोगे मातरम लाभ, भोगामध्ये अधिक लाभ असतो. प्रसक्ता विषय प्रसक्ता भोगे मातरम लाभ, प्रसक्ता विषय, विषयाची इच्छा पूर्ण होत असते. महत्तम विरक्त होतो, त्याहीपेक्षा अधिक लाभ. महत्तम विरक्त होतो, कोणाला विरक्त, विरक्तामध्ये नाही का या भोगापेक्षा सुख असं असते. आणि तो कोवराकडे भोग आहे का सुख आहे? सुख कशामध्ये आहे? वैराग्यामध्ये. कशामध्ये? अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य पाहिजे. मग काही नसते. ते शेखरचे वडील सांगायचे एकनाथ महाराज, कोणीतरी महात्मा होता, शांत बसला होता स्वानामध्ये आपल्या स्वरूपाशी निघाला. तेव्हा राजाची स्वारी चालली होती आपली. त्याने पाहिलं कोणीतरी महात्मा काय झालेला आहे, बसलेला आहे, त्याचे कृपा आपल्यावर व्हावी म्हणून राजाने येऊन दर्शन केलं. त्याप्रमाणे निवांत पुढे म्हणले, महाराज तुम्हाला काय सांगा, सार्वभौम तुम्ही जी इच्छा कराल ती तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला दान देण्याकरता काय काही मागा, तुम्ही जे मागाल ते. माझा तो महात्मा होता आणि राजा का मागण्याचा काय करायला लागला, आग्रह करा. म्हणलं तो आम्हाला मागण्याची इच्छा नाही, पण तू आता मागाच म्हणतो. म्हटलं सांगितलं, म्हटलं काही हरकत नाही, सूर्योग बोलायला आहे ना, मग त्याची किरण कुठे येतात? आमच्यावर येतात. सकाळच्या प्रती वेळ सूर्याची किरण त्याच्या काय प्रती, तो आडवा आल्यामुळे ते किरण आमच्या अंगावर पडत नाही. म्हटलं मग काय बाजूला काय कर, किरण पडून त्याचा प्रज्ञाच का याच्या ब्रह्म स्थिती, त्याला काही इच्छा असते काय? म्हणते काही मागा, काय नाही का कधी करायची. हा हातला करून चुकला, कधी करायची. लग्न माझे 4 वर्षाचा कोर्स होईल. बरेच दिवसापासून शिकवतो ना आम्ही, आम्हाला अनुभव आहे. तुम्हाला नुसतं महाराज जाऊ का, जाऊ तुझे आई वडील बोला, तिकडे येत होतो. मग साधा येतो का चतुर्भुज, मग चतुर्भुज झाला म्हणजे मग आम्ही म्हटलं 4 वर्षाचं होऊ द्यायला पाहिजे. बरं आनंदी सारखा. बरं हे आनंदी सारखा लाभ आहे, पण बरं आहे. तिथले पोरं संघर्ष दोष न म्हणतात. शाळेतल्या पोराचा सहवास वेगळा, संस्थेतल्या पोराचा वेगळा. दोघांमध्ये काय अंतर आहे? इथल्या पोराला लग्नाची काय येत नाही,
आठवण येत नाही. शाळेतल्या बरोबर इतका काय आणि आपला सव्वा सांभाळे तुम्हाला कल्पना आहे. लोक महाराजांनी काय दांडेकरांना काय लग्न करा सांगितलं होतं, करू ना सहवासाचा कशाचा सहवासा सगळी कधी त्यागी काळजी करी म्हणजे संस्थेतला आलं का हा वातावरणाचा काय कितीतरी पोरं काय लोक महाराज म्हणाले एक तरी जन्म देवा करता काय करा, इतर जन्म करता तेच करता गेले आणि तेच हे देहात करायचं का, मग काय उपयोग. पशुमध्ये म्हणजे माणसामध्ये कोणताही फरक राहिलेला नाही. हे जोग महाराजांची भाषा. फाउंडेशन कोणाचं आहे, पाया कोणाचा आहे, आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया कोणाचा आहे, आणि तू का झाला असेल सहज आहे. मग कशा करता आपलं दृष्टांत देऊन सांगत महत्तम तो विरक्त. विरक्तीमध्ये सगळ्यामध्ये सर्वात सुख कोणतं आहे, कुठेतरी आपला ग्रस्त आपल्या मारुतीच्या देवळामध्ये काय होता बसलेला, तर वाटलं आपल्याजवळ काहीच नाही, पैसा नाही, काही नाही, काही नाही, कोणती इच्छा नाही, आपल्यापेक्षा धनिक लोक काय चांगले आहे, ते सुखी असतील, ते काय असतील. आणि तो एका धनिकाकडे गेला, म्हणलं गाव कसं काय आहे, म्हणलं गाव मनासारखं काही होत नाही, काय मला श्रीमंती आहे पण मुलगा मनासारखं वागत, म्हणलं हे दुःख आहे. दुसरीकडे गेलो, त्यालाही सांगायला लागलं, म्हणलं तुमच्याकडे काय सुख आहे, म्हणलं सगळं काही आहे, मुलगा मनासारखं आहे, सगळं काही आहे, पण मुलाला अजून आम्हाला नातू बघायला मिळेल, हे दुःख बघा बरं का. एकाकडे गेला, म्हणलं का तुम्ही आम्ही ऐकलंय तुम्ही फार सुखी आहे, म्हणलं सुखी काय म्हटलं, निवडणुकीला उभं राहिलो पडलो. त्याला जिकडे तिकडे हाल झाला. म्हणलं तुम्हाला सुख पाहिजे का, एक मारुतीच्या देवळावरती महात्मा बसलेला आहे, आता तो खरा सुखी आहे, त्याला कशाची इच्छा आहे. मारुतीच्या देवळावरती बसलेला महात्मा तुला मी दृष्टांत सुखी कोण जितक्या इच्छा कमी तितकं तितकं सुख अधिक, जितक्या तेवढं दुःख. म्हणून विरक्तीमध्ये अधिक सुख आहे असं सांगितलेलं आहे. महत्व कम तो विरक्त विद्यानंदे विरितम. विद्यानंदामध्ये या गोष्टी काय केल्या, 11 प्रकार विद्यानंद अधिक राजाचा नाही, सार्वभौम राजा आहे. कोणता राजा, सार्वभौम राजापासून ब्रह्मदेवापर्यंत जे जे आनंद आहे ते सर्व आनंद कोणाला मिळतात, सगळेच विषय आणि प्राप्त झाल्यामुळे राजाला इच्छा नसते, काय नाही इच्छेचा. आणि याला काय सर्वच आनंद आहे ब्रह्माचे आहे, म्हणून ब्रह्माच्या आनंदामुळे यालाही विषयाची काय नसते, मग राजालाही विषयाची काय नाही, तत्ववेत्याला विषयाची काय नाही. याच्या दोघांची तृप्ती कशी आहे, पण राजापेक्षाही सुद्धा तत्ववेत्याची तृप्ती अधिक आहे. राजाला विषय मिळवावे लागतात, गोळा करावे लागतात, याला गोळा करण्याचं काय नाही. संरक्षणाचे दुःख कशाचं, याला संरक्षणाचं काय,
नाशाचं दुःख. कशाचं दुःख? कधी चोर घेऊन जाईल काय सांगा, कधी सरकार कायदा काढेल घेऊन जाईल, त्याला नाशाचं काय नाही. बरं, त्याला पुढच्या सुखाची काय? राजा गंधर्वादी, मर्द गंधर्व, देव गंधर्व, याला या सगळ्याच्या आनंद आमच्या आनंदापेक्षा अधिक आहे. सगळ्याच्या आनंदापेक्षा आमचा आनंद कसा आहे, म्हणून तर कोणत्याच आनंदाला विषयाचे काय करीत. विठले चित्त प्रपंच, या सापेक्ष आनंद आहे का निरपेक्ष आनंद? अशा आनंदामध्ये कोण असतो? तुमच्या विज्ञानांमध्ये हे प्रकरण काय केलंय? म्हणून त्याला कामाप्ती म्हणतात. काय म्हणतात? सर्व काम त्याचे काय झाले? प्रजात यदा कामा सर्व आत्मदेवात्मा तुष्ट. असं एक स्वजित आलेला दृष्टांत आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं बा. म्हणून महत्तम विरक्त होतो. विरक्तीमध्ये विरक्त पुरुषाला अधिक काय असतो? आनंद असतो, ब्रह्मानंद असतो. कोणता आनंद? काय विद्यानंद येतं. विद्यानंदामध्ये या गोष्टी त्याला कामाप्ती नाही का? तो धन्य धन्य स्वात्मानंद आहे का? त्याला आत्मज्ञान झाल्यानंतर, आत्मज्ञान होण्याच्या पूर्वी नाही का केला पाहिजे, शेती केली पाहिजे, उद्योग केला पाहिजे, धंदा केला पाहिजे वगैरे, त्याची इच्छा होती. याला एक सुख म्हणतात. काय लग्न झालं पाहिजे काय, आणि एक सुखाची काही इच्छा करीत नाही. म्हणलं जे सुख पाहिजे पूर्ण आनंद मिळावा. कोणा म्हणतो कोणत्याची इच्छाची काय करीत नाही. बरं, लोकांतराची इच्छा करतो का तो? इतर लोक विषयाची इच्छा करीत नाही, पण लोकांतराची काय? अनुष्ठान करा, जप करा, मुख करा, कशा करता करा, लोकांतराची काय प्राप्ती. लोकांतराची इच्छा काय करीत नाही? तोडला लोकांतर, सर्व लोकात्मक हे विश्वाची माझे या बोला. सर्व लोकात्मक असल्यामुळे तो अनुष्ठानाची सुद्धा काय करीत नाही, इच्छा करीत नाही. इच्छेचा काय झालेला असतो? बरं, मग मोक्षाची काहीतरी इच्छा करावी, साधना करावी, तर म्हणलं मोक्ष प्राप्त झालेला आहे, म्हणून तो स्वतःला काय समजतो? धन्य समजा. दृष्टांत आपले आहे ना. एवं शांत तत अवधार्य क्रोध लोभ निवारणा. एवं शांत, या शांत वृत्तीमध्ये, शांत वृत्ती अवधार्य आहे ना, त्याच्यामध्ये विरक्तपणा असतो, जरा अवधार्य असं म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये. क्रोध लोभ निवारणा. क्रोध आणि क्रोध हे दोन्ही, लोभ असेल लोभ कधी माणसाला पुरे म्हणू देत नाही. क्रोधात सुख आहे का? लोभामध्ये काही सुख आहे का? हे दृष्टांत सांगण्यासारखे नाही, पण आपले याच्यासारखे लोभ दृष्टांत आहे. न सांगण्यामध्ये कीर्तनातले ते 3 दृष्टांत पंचदशीचा पाठ आहे. कोणीतरी पंडित होता, काय होता, पण विषयाची काय इच्छा आहे. या गोष्ट सांगण्यासारखी नाही, न सांगण्यासारखी नाही, सांगण्यासारखी. पंडित होता, पण लोभ नावाची वृत्ती गेली नव्हती. एका वेश्याशी त्याचा संबंध आला, पंडित असून सुद्धा. मग ते वेश्या ते म्हणले, महाराज तुम्हाला काय आमच्याकडे जेवायला आला तर तुम्हाला पाहिजे तेवढं धन आम्ही काय करू तुम्हाला?
बरं आहे म्हणलं, आपल्याला धन मिळते, जेवायला जायला काय हरकत आहे. पण बेस्टेच्याकडे काय केलं, जेवायला गेलं. मग तिने सांगितलं, म्हणलं हे पाय आधी इथं कोणी नाही, सगळं बंद आहे ते. ते म्हणलं हे बाबा आमच्याकडे तुम्ही जेवायला आलात, तर म्हणलं एक खास मी जर तुम्हाला चारला कोणाला पंडिताला, तर म्हणलं अधिक लाभ देऊ तुम्हाला, 50,000 द्यायचे तर 1,00,000 द्यायचे, म्हणजे एक घास कुठे घालू द्या. तर म्हणलं कोणी पाहत नाही आपल्याला काय. 50,000 मिळते ना, किती मिळते, 50,000 मिळते. म्हणलं मग घास घालायला काय हरकत आहे, म्हणलं घालते का. बाईने घास घातला का थोपडत राहते. लोभामुळे एवढ्या पतनाला काय झाला, कशामुळे, असा लोक कुठे खाली नेईल, काही चांगला येईल. दृष्टांत आपला काय झाला, संपला. मग कामही सुद्धा कसं आहे, काम सुद्धा इंद्राला स्वर्ग सोडायला लावतो. आणि का याच्या बाई करता आणखी कुठे येतो नाही कधी, परिणाम काय होते. मग कशामुळे आलाय, काम म्हणतात इंद्र पडली चंद्र झाला का म्हणतात. ते तुम्हाला कल्पना झाला दृष्टांत म्हणून सांगायचं. त्याच्यावर लक्ष्मी निघाली का नाही, तिला भरण्याकरता आले होतं. इंद्र सुद्धा अन्नातून थकून आलेला, साधा नाही आला तो, मी कहून आला. बाळ घेऊन कोण आले, लक्ष्मी स्वयं म्हणून. इंद्राला असं वाटलं तर काय स्वर्गाचा राजा कोण, माळ कोणाला घाली म्हणून अशी बाण केली कोणी तिच्या मैत्री होताना कोणाला लक्ष्मीच्या मैत्री म्हणून स्वर्गाचा राजा आहे, देखणा आहे, सुंदर आहे, सगळ्यांनी संपन्न आहे. याला तू काय कर, माळ घाल. माळ घातली, कुठली माळ घातली, थपकाडात मारली. थपकाडात घालणार म्हणलं जातं. आलं का लागली पूर्वचरित्र आम्हाला सगळं काय म्हणलं त्या बाबतीत सकाळ वाचलेलं आहे. इंद्रा पडली, असला नवऱ्याला कुठे माळ घालून शेवटी कोणाला प्राप्त झाली. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हा विषय रंगवलेला आहे. सुंदर ते पाय धुवावयाच्या देवा दाशी अशा नाम तसा भगवंत पाहत असतात का पाठ फिरून बसतात. बर का, सगळे राजे काही ना कन्या जाऊ लक्ष्मी झाली ना, पाठ फिरून बसलं तेव्हा म्हटलं स्वीकार करा, काय करा, मला मळीच नाही. पुन्हा पुन्हा फारच आग्रह झाला, फक्त पायाचं सुख दिला. पाय धुवावयाच्या देवा आहे. याला विरक्त होतो ती सहदृष्ट लक्ष्मीचं स्वयं आहे. 9व्या अध्यायामध्ये याचा आदेश आलेला आहे. ते पाय धुवावयाच्या देवा तिच्या दाशी भाषा होत्या. एक दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितलं. विरक्तीमध्ये अधिक सुख आहे, विद्यारण्य याच्यामध्ये सांगितलं. एवढं शांत औदार्य, शांत वृत्तीमध्ये औदार्य म्हणजे नाही का संतांच्या इकडे बघा तर कशाची हे नाही, पण औदार्यामध्ये केवढे मोठे हे असतात. तुमच्या याच्यामध्ये केरळमध्ये हा विषय बनलेला आहे. अमानितो दमनितो त्याच्यामुळे अमानितो बृहस्पती सारखं विद्या असते.
इतकं दान असते, दिसायला सर्व नका असतो काय दिसतं, पण दान करण्यामध्ये इंद्राला सुद्धा काय पडतं मागे बरोबर त्याच्यामध्ये विज्ञानंदे बधिरितं एवं शांत पदा अवधार्य अवधार्यामध्ये तिथे संत उदार आनंद भांडार परत काय म्हणून तुमच्या दैवी संपदा मधले गुण खरे करून दाखवले. आपल्याकडे दैवी संपत्ती नसते, असलीच तर कोणती तुका म्हणे गुण ते गुण वाढावे असो असं दैवी संपत्तीचा गुण आहे. तुका म्हणे तसा सज्जना दैवी प्रकृती आश्रिता त्याचं वर्णन झालेलं आहे. म्हणून तिचं काम क्रोध वगैरे याचा काही संबंध नसतो. यद यद भवेत सुखम बर का, यद 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 सुखम भवेत तत् ब्रह्म एव निवारणा प्रतिनिवारणा सुखेश अंतर्मुखवस्य निर्विघ्नं प्रतिबिंबना. यद यद भवेत सुखम यद यद सुखम भवेत तत् तत् ब्रह्म एव. जिथे जिथे आपल्याला सुख होत असते ते सुख कोणाचं आहे मुळामध्ये ब्रह्माचा एवकार दाखवलेला आहे. मग ते कुठे का असेना ते सुख दिसत ते जिथे राहावं लागत. जिथे जिथे पाणी दिसते ते समुद्रात आहे. एखाद्या व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, एखादा भाडे करू म्हणून आमच्या घरचा नळ 24 तास काय देतो, तुमच्या घरच्या नळ देत नाही. मग शहाणा मनुष्य म्हणत असतो नळ पाणी देतो, लोकांकडे पाणी देत असते. नळ पाणी देतो, नळाच्या द्वारा पाणी येते. नळाच्या द्वारा कुठून आला, टाकीतून आलं. टाकीत तरी कुठून आलं, धरणात तरी कुठून आलं, मेघातून आलं. मेघात तरी कुठून आलं, शेवटी केंद्र कोण ठरलं. म्हणून हे सुख आहे जिथे जिथे आपल्याला व्यक्त होतं मुळामध्ये सुखाचा आधार कोण आहे, सर्व सुखाचे आधार. पंढरपूरची जी मूर्ती आहे उभी आहे तुम्हाला मला दर्शन देण्याकरता आहे काय. मुळामध्ये कुठली आहे, महायोगपीठ आहे. वरून पुंडलिक आहे, समारंभम परब्रह्मलिंगम. पुंडलिकाचे भेटी ब्रह्मरूप आहे. म्हणून सर्व सुखाचे महाप्रभू. शेवटी सुखाचा आधार कोण आहे, जिथे जिथे उपलब्धी होते सुख कोणाचं आहे. यद यद भवेत सुखम ब्रह्म एव प्रतिबिंबनात. त्याचाच आवाज पडत असतो प्रतिबिंबनात. पण ते शुद्ध चित्तामध्ये ब्रह्माचा काय पडतो, प्रतिबिंब पडतोय. वृत्तिशेव अंतर्मुखाय निर्विघ्नं प्रतिबिंबनम्.
पण ते प्रतिबिंब बनण्याकरता वृत्ती कशी असावी लागते, अंतर्मुख असावी लागते ना. वृत्तेषु सुखाय निर्विघ्नं घेतला ना. अंतर्मुखा शब्द वाचा की तुम्ही. वृत्तेषु अंतर्मुखावस्य निर्विघ्नं विषयाच्या लाभाने वृत्ती अंतर्मुख होते. चंचल वृत्ती बहिर्मुख वृत्ती विषयाचा लाभ झाला म्हणजे अंतर्मुख होते. अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये आत्म्याचं काय पडते, आणि ते प्रतिबिंब कोणाचं आहे, ब्रह्माचं. ब्रह्म हे आनंद स्वरूप असल्यामुळे जिथे जिथे सुखाचा अनुभव आपल्याला प्राप्त होत असतो ते ते सुख त्या विषयाचं नसून कोणाचं आहे. विषयात कधी सुख आहे का, आणि ज्ञान कोणाला असते, संतांना असते. मुमुक्षुलाही असते पण परोक्ष असते कोणता, आणि संतांना काय असते असं आम्ही बामाराला मुळीच नसते. त्यांना कोणती भ्रांती असते, उलट चेष्टा करत असतात. काय करतात, विषयामध्ये दंग असणारी माणसं असतात ना. साधा काय विषयात दंग असतो का कामापुरला असतो, मग तशी त्याला चेष्टा करतात. म्हणलं काय इतकी मोठी भक्ती करता, नमक करता, तमक करता, आहे का गरिबी गेली का तुमची. आणि आम्ही विषयामध्ये राहून सुद्धा काय करतो, आनंदात आहे. लौकिकामध्ये चेष्टेचा काय, तुमच्या नाही का तुमच्यावर नाही आली पाहिजे. तुमचे जे मित्र असतात ते म्हणजे 4 वर्षाचे वारकरी शिक्षण संस्थेत काय मिळवलं तुम्ही. आम्ही 4 वर्ष अभ्यास केला, ITI मिळाला, लाख रुपये काय, आणि तुमचं दिवाळात निघाल. खंबीरपणा असावा लागतो. काय असं धनाने फसवायची गोष्ट आहे काय. सगळं काही आहे, काही भक्तीसारखं सुख आहे का, निम्म निम्म होऊया पैसा भक्ती सटरच काबरी वाढवणी जोडा ठेवले ते सुनियाचे उपयोग गेले. ज्ञानेश्वर महाराजांची माझी हे भक्ती घेईन. मग असेल श्रीमंत, धनिक असेल, रूपवान असेल, विद्वान असेल, तर भक्ती जर नसेल तर माझी भक्ती घेईन. जळावलं ते पृथ्वीवरी पाषाण. प्रमाण काय, मनुष्य द्यायचं साध्य कोणतं आहे. नंतर शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी झडझडवणी हे भक्तीचे सहजित आलेलं आहे. दृष्टांत सुखशी अंतर्मुखस्य निर्विघ्नं प्रतिबिंबनम. अंतर्मुख वृत्तीमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडतं तेव्हा ते सुखरूपत्व आभास असल्यामुळे ते सुख विषयाचं नसून कशाचं आहे ते ऐकून ठेवायला काही हरकत आहे का. परोक्ष ज्ञान तरी मिळतं आपल्याला. जाऊ द्या, अपरोक्ष जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण परोक्ष मिळतं. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने याचा काय केलेला आहे, विचार केलेला. अधिक विचार कधी करू.